7 number problem. 2 masses, 1 gram, 4 gram. 2 masses, बघा प्रॉब्लेम काय दिलाय. 2 masses, 1 gram and 4 gram are moving with equal kinetic energy. Ratio of the magnitude of their momenta म्हणजे मोमेंटम. ओके, सांगा मी एक्सप्लेन करायच्या अगोदर कुठला फॉर्म्युला यूज करणार यामध्ये. Which formula you are going to use? ओके, मयुरेश तू काय म्हणतोस? मला काय फाइंड करायचंय मयुरेश? तर आपल्याला फाइंड करा रेशो ऑफ देअर मोमेंट, म्हणजेच P1 बाय P2 फाइंड करायचंय. त्यासाठी M1 किती आहे? 1 ग्रॅम. कन्वर्ट करायचं काय नाही लगेच. आणि M2 किती आहे? 4 ग्रॅम. आणि गिवन काय? इक्वल कायनेटिक एनर्जी, म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ 1 सेम ॲज कायनेटिक एनर्जी ऑफ 2. आता कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला काय? P स्क्वेअर बाय 2m, राईट? P1 स्क्वेअर बाय 2m1, P2 स्क्वेअर बाय 2m2. टू गेट कॅन्सल, इज राईट. आपल्याला काय फाइंड करायचंय श्रद्धा? P1 बाय P2, म्हणजे इथं आलं बा P1 बाय P2 होल स्क्वेअर इज इक्वल टू टू गेट कॅन्सल, बरोबर आहे ना? इट इज M1 बाय M2, राईट? अंडरस्टूड? आता M1 किती आहे? 1. M2 किती आहे? 4. आन्सर किती? ABCD कुठलं? यस, A 1 बाय 16. हा, 1 बाय 16 येणार. त्यांचं पोझिशन वेगळं 4:2. M1 किती आहे सांगा? M2 किती आहे? 4. त्यामुळे P1 बाय P2 फाइंड करायचं, स्क्वेअर घालवायचं आहे. काय करायला पाहिजे? स्क्वेअर रूट घ्यायला पाहिजे दोन्ही साईडचं. दोन्ही साईडचं स्क्वेअर रूट म्हणजे मयुरेश काय? बरोबर आहे काय? म्हणजे आन्सर काय येणार? अंडरस्टूड? इज इट क्लिअर? ठीक आहे.